HG इन्फ्रा कंपनी शेतकऱ्यांसह व्यावसायिकांच्याही जीवावर उठली आहे। या कंपनीच्या चुकीमुळे आणि मनमानी नियोजनामुळे कृषी संचालकाला तब्बल 10 लाखांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे। प्रवीण किसनराव भोजने असं कृषी केंद्राच्या संचालकाचं नाव असून गावामध्ये जड वाहनास बंदी असल्याने त्यांनी बसस्टँडवर असलेल्या राजेंद्र प्रल्हादराव पंढरपूरकर यांच्या मालकीचं गोडाऊन भाड्याने घेऊन त्या ठिकाणी बियाणं, खतं व कीटकनाशक यांचा 10 लाख रुपयांचा साठा ठेवला होता। या मार्गाचं बांधकाम सुरू असल्याने कंत्राटदाराने मार्गाच्या लगतचे नालीचं बांधकाम गोडाऊनजवळ थांबवून रस्त्याचं बांधकाम पूर्ण केलं। त्यामुळे 4 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्याने नालीतून येणारं पाणी गोडाऊनमध्ये शिरलं। यामध्ये गोडाऊनमध्ये असलेलं 80 पोते युरिया, 35 पोते DAP, 5 पोते पोटॅश, 20 पोते सिंगल सुपर फॉस्फेट व इतर खतांची पोते पाण्याने भिजली व खराब झाली। यामध्ये तब्बल 10 लाख रुपयांचं नुकसान झालं असून याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे। HG इन्फ्रा यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी लक्ष्मी कृषी केंद्राचे संचालक प्रवीण किसनराव भोजने यांनी केली आहे। अन्यथा या विरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। दिनकर सुंदरकर, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।